मंडळी नमस्कार, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज यंदाची पहिली लावणी सुरुवात झालेली आहे आणि ती बघण्यासाठी मी आलो आहे। मला आवाज आला ट्रॅक्टरचा, म्हटलं कुठेतरी चालू आहे, बघूया म्हटलं म्हणून आलो। तर इथे उत्तम दिवस प्रफुल्ल कोकाटे जे आमच्या गावचे उपसरपंच त्यांची लावणी करायला आला आहे, बघू शकता तुम्ही। कोकणात शेती कशा प्रकारे केली जाते हे तुम्ही जर कोकणातले असाल तर तुम्हाला माहीतच असेल, पण जे कोणी या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा असेल किंवा शेती करायची इच्छा असेल, अनुभव घ्यायचा असेल, काही जणांना शेती करायला जागाच नसते, त्यामुळे शेती करायची इच्छा असते पण करायला मिळत नाही, तर त्याने अवश्य इथे या आणि शेतीचा अनुभव घ्या। एकदम सुंदर प्रकारे इथे नांगरणी झालेली आहे, त्यामुळे बघतच असाल तुम्ही की ट्रॅक्टरसुद्धा एकदम व्यवस्थित चालतं आहे। छोटं ट्रॅक्टर असल्याने थोडासा त्रास होतो। तुमच्याकडे कोणतं ट्रॅक्टर आहे किंवा तुम्ही जोताने करता, अजूनही आधुनिक शेती करता की नवीन युगात आधुनिक शेती करता का साधी जशी आपण पारंपरिक शेती करत होतो त्या प्रकारे करता, ते नक्की कमेंट करून सांगा। आता शांत्याप्पा बांध काढतोय, असं बांध लावतात, बांध काढतोय नाही बांध लावतोय, तर कसे बांध लावतात तेही दाखवतो। आणि आमच्या कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शेती केली जाते। तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारे शेती केली जाते, ट्रॅक्टरने किंवा पारंपरिक पद्धतीने, किंवा काही जण आहेत ते मोठ्या ट्रॅक्टरने करतात, तर कशा प्रकारची शेती तुमच्याकडे करतात ते नक्की कमेंट करून सांगा। हे पेट्रोलचं छोटं ट्रॅक्टर आहे, पण याने सुद्धा खूप चांगले होते चिखल, पण थोडा हलतं, त्यामुळे जरा थोडासा त्रास होतो, पण ठीक आहे। म्हणजे छोट्या शेतकऱ्यासाठी ते खरोखरच गुणकारी असं चांगला ट्रॅक्टर आहे। मोठी ज्याची शेती आहे त्याला ते डिझेलचंच हवं, पण माझ्या याने पण छोटी असेल तरीसुद्धा काय होतं, एक छोटं पेट्रोलचं आहे ते जसं गरम होतं ना, तर त्याला थोडासा आराम द्यायला लागतो। डिझेल त्याचं जसं नसतं, नॉनस्टॉप तुम्ही करू शकता। तर आपण बांध कसा काढतात ते दाखवतो तुम्हाला। हे बघा, असं बांध काढतात तुमच्याकडे, आणि बघा व्यवस्थित बांध काढायला लागतो। आणि बांध काढत असताना ते जे हे असतं रान असतं ते मध्ये ओढावं लागतं, कारण ते परत मी कडेलाच ठेवलं तर ते परत वरती दिसत राहणार, ते ट्रॅक्टरच्या खाली मळलं गेलं पाहिजे। इकडे लावणी लावायला सुरुवात झाली पहिल्या कोपऱ्याची। आमचे सरपंच हे बघा प्रफुल्ल कोकाटे आलेले आहेत, तर त्यांची ही शेती आहे यंदाची सर्प मित्र पहिली शेती। म्हणजे त्यांचं अजूनपर्यंत कोणी वाढी सुरू केलेली नव्हती आणि त्यांनी सुरू केलेलं आहे पहिलंच। स्वतः शेतामध्ये नांगरणी करताना आमचे गावचे उपसरपंच, यंदा सगळ्यात अगोदरची शेती यांची आहे, म्हणजे सुरुवात यांनी केली अगोदर आणि संपली पण यांचीच। फक्त एवढंच झालं की हा व्हिडिओ मी काही शूट केला नंतर, म्हणजे त्याचा आवाज बंद करून, कारण काय झालं त्या ट्रॅक्टरमध्ये बोललेलं ऐकू येत नव्हतं, म्हणून मग मी नुसतं शूटिंग करून घेतलं आणि त्यानंतर मागून नंतर बोललो आहे। कारण आणि हा व्हिडिओ मला वेळ मिळालाच नाही नंतर, पाऊस सुरू झाल्यानंतर। मग आमची पण शेतीचं कामं चालू झाली आणि त्यावेळेला हे राहिलं होतं। तो हा पहिला व्हिडिओ आहे जो की माझ्या मते पावसाला सुरुवात झाल्याबरोबर, जेव्हा ह्याला शेतामध्ये पाणी दिसायला लागलं, म्हणजे पाऊस लागल्यानंतर, तेव्हा यांची शेती सुरू झाली। पण आमच्या इकडे तेवढीच तरवा म्हणतो आम्ही, दाड काही ठिकाणी म्हणतात,
तर तो वाढला नव्हता म्हणून आम्ही थांबलो होतो. आणि त्यांचा व्यवस्थित झाला होता. त्यांच्या घराजवळ असल्यामुळे पाणी लावलं होतं त्याने, त्यामुळे त्यांचा सगळ्यात अगोदर सुरुवात केली. पाऊस सुरू झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल मी इथं दुसऱ्या शेतामध्ये आलो आहे. गवस म्हणून आहे त्यांच्या घराजवळ, बंड्या गवस. तर त्यांचंही काम चालू आहे. इकडे वहिनी पळाले सामान घेऊन जाते, काहीतरी निघून गेली, मला बघितलं नाही. तर आपण यांचंही ट्रॅक्टर वेगळ्या प्रकारचं आहे जरा, म्हणजे त्याला ड्रम फाळ लावले आहेत म्हणून इथलंही शूटिंग केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फाळ लावतात प्रत्येकजण. काय हे आता काय सर्वसाधारणपणे दुकानात मिळतातच, जुगाड आहे हे जुगाड. ड्रम फाळ म्हणतात त्याला. आमच्याही मोठ्या ट्रॅक्टरला होते, एक 4-5 वर्षापूर्वी लावले होते मी. याने चिखल चांगले होते. जर तुमची नांगरट चांगली झालेली असेल ना तर हलत नाही. जर तुम्ही याची नांगरट कमी झालेली असेल तर मात्र थोडासा हलतो ट्रॅक्टर, त्रास होतो. पण जर नांगरट खोल झालेली असेल आणि उखळदूड ती तिथे 3 वेळा झालेलं असेल तर व्यवस्थितच एकदम चिखल होते. इकडे लावणी लावत या ताई संपवले जवळजवळ. आपली आजी तरवा काढते. मेरेला सुद्धा व्यवस्थित जातो ट्रॅक्टर. तो आता नवीन असून सुद्धा खूप चांगलं चालवतोय बघा, एकदम कडेने सुद्धा घेऊन जातोय. तर अशी ही आमच्या कोकणामधली शेती तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ बघा, जेणेकरून याच्यामध्ये जे काही म्हणजे ट्रॅक्टर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या शेतामध्ये कसं चालवतात प्रत्येकजण, किंवा त्यांचा प्रत्येकाचा अनुभव कसा असतो हे बघण्यासाठी शेवटपर्यंत बघा. हे बघा, ही या कोपऱ्याची करून झालेली आहे आणि मी तुम्हाला त्या बाजून दाखवतो. मधून जात नाही आहे मी, कारण परत पाय धुवायला पाणी नाही. इकडून दाखवतो तुम्हाला मी. याच्यातून मग असे खत घेऊन आलेले आणि पाणी शिंपडायला सुद्धा, पाणी उडवायला सुद्धा उपयोग होतो. आणि हे आमचे प्रगतशील शेतकरी चाकरमानी आहेत, जे रिटायर्ड झाल्यावर गावाकडे येऊन शेती करायला सुरुवात केली. असे हे शेतकरी आहेत, चाकरमानी शेतकरी थोडक्यात म्हणायचं झालं तर चाकरमानी झाले शेतकरी. बघा, व्यवस्थित ट्रॅक्टर चालवत आहेत आणि त्यांचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे. दोघं तिघंजण एकत्रित येऊन एकमेकाची मदत करून हे अशी शेती करतात. जेणेकरून पूर्वी कसं असायचं, शेजारी 1-2-4 जण एकत्रित येऊन एकमेकाला मदत करायचे आणि त्याच्यामुळे एकोपा वाढायचा आणि शेती पण लवकर व्हायची. त्याचप्रमाणे आता हे परत हळूहळू सुरू झालं आहे की एकमेकाला सर्वजण मदत करतात आमच्या वाडीमध्ये आणि त्यामुळे शेती पण लवकर होते, वेळही लागत नाही. बघा, आता हा कोपरा झाला आहे. प्रत्येक घरातले एक माणसं आहेत या शेतामध्ये. 5 घरातली 5 शेतकरी या ह्याच्यामध्ये आहेत, मदत करतात एकमेकाला. तर ही आता बंड्याची शेती आहे, नंतर त्यांची होणार, यांची चाकरमान्यांची, नंतर सुजूची होणार. असे एकेकाची करत जाणार, जेणेकरून एकमेकाला मदत पण होते आणि लवकर होतं एकामेकाच्या. एका बाजूला पारंपरिक नांगरणी चालू आहे, पण तुम्हाला दाखवतो. हे बंड्या पण लावणीला सुरुवात केली होतात. त्याला भारी पडलं असतं. हे बघा, ही पारंपरिक शेती म्हणजे नांगरणी आहे चालू. इकडे देवलकर आहेत, ते पारंपरिक नांगरणी चालू आहे त्यांची. त्यांच्याकडे त्यांना काही ट्रॅक्टर चालवता येत नाही, त्यामुळे ते पारंपरिक शेती त्यांचं. आणि जुनं ते सोनं, त्यामुळे ते पहिल्यापासून जसं आहे पारंपरिक शेतीसाठी जशी नांगरणी केली जाते बैलाने जोत बांधून, त्या प्रकारे ही पारंपरिक पद्धतीने त्याच्यामध्ये एका शेती चालू आहे. अजून चिखल कधी करणार आज? यांचं हा चालू आहे. पाऊस नाही म्हणून तर काढूक सुरुवात केला वाटतं.
असं हे या इकडे ठिकाणी एकल यो कोण बसलो हा सवय इकडे वहिनी तळवा काढते ऐ! आणि हा या व्हिडिओमध्ये हा. तुम्हाला दोन्ही प्रकारची शेती दाखवली पारंपरिक शेती आणि आधुनिक आताची सध्याची शेती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परत मी इकडे आलो आहे की कशी चिखल झाली दाखवायला. तोपर्यंत इकडे कोपरा लावून पण झाला. आता या कोपऱ्याची चिखलही पूर्ण झालेली आहे. एकदम मस्त झाली आहे बघा. अशी चिखल झाली पाहिजे. हे बघा. आता आम्ही परत एकदा अजून एका शेतामध्ये आलो आहे. त्यांना पाणी इथे कमी होतं म्हणून म्हटलं त्यांना जरा मदत करूया म्हणून मी मोबाईल खिशात ठेवून मदत केली त्यांना. पहिल्यांदा त्यांना धरून दिलं. मी त्यांना सांगितलं इकडून पाणी लावून घ्या. तोपर्यंत मी धरतो ट्रॅक्टर. आम्ही चालवत होतो आणि त्याने पटकन पाणी लावून घेतलं. त्यानंतर पाणी सगळं लागल्यानंतर मग पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर मग काय सुरुवातच झाली आणि आता मी परत इकडे आलो आहे आणि बंड्याच्या इथे शेती लावणीचे काम